नमस्कार. मी सायली. सायली किचनच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करत आहोत आंबा मोदक. आंबा उकडीचे मोदक. तर आपण त्याचं साहित्य बघून घेऊ. तर आपण पहिले मोदकामध्ये भरायची जी चव असते त्याचं साहित्य बघून घेऊ. हे 2 कप खवणलेला नारळ, पाव वाटी साखर आणि अर्धी वाटी आंब्याचा रस, किंचित आपलं चवीपुरतं ते मीठ आणि वेलची पावडर. तर आता प्रथम आपण चव त्याची तयार करून घेऊ. कढईमध्ये 2 कप खवणलेलं खोबरं घेतलंय. ते थोडं परतून घ्यायचं आणि मग त्याच्यामध्ये वाटी साखर टाकली. तुमचा आंब्याचा रस कसा कितपत गोड आहे, त्याप्रमाणे तुम्ही साखर घाला त्याच्यामध्ये. आता इथे मी आता टीनमधलाच रस वापरलेला आहे. जेव्हा आंब्याचा सीझन असतो, तेव्हा तो आंबा आपला बऱ्यापैकी गोड असतो. त्यामुळे त्याप्रमाणे साखर घाला. साखर घालून आता मी हे थोड्या वेळ परतून घेतलं. थोडी साखर विरघळवून घेतली. आपण गोड म्हटलं की त्याच्यामध्ये किंचित मीठ हे टाकतो. त्यामुळे थोडं मीठ टाकून घ्यायचं आणि आंब्याचा रस ही अर्धी वाटी घेतलेला आहे मी. आता तो आंब्याचा रस टाकून खोबरं परत सगळं परतून घ्यायचं. थोडं सुकवून घ्यायचं कारण साखरेचं ते पाणी सुटतं साखर विरघळल्यावर. त्यामुळे ही चव आपण थोडी सुकवून घेणार आहोत. आंब्याच्या सीझनमध्ये कसं आहे तुम्ही आंब्याचा रस काढून तो मिक्सरवर थोडं बारीक करून तो रस तसा करून टाका त्याच्यामध्ये. तर ही आपली चव थोडी सुखत आली आहे. खूप पण सुकवायची नाही एकदम ती थोडी ओलसर ठेवायची. आणि ही थंड झाल्यानंतरच त्याच्यामध्ये आपण पावडर टाकणार आहोत. ती वेलची पावडर सुद्धा एकदम पाव चमचा टाका, कारण मग नाहीतर मग आंब्याची चव कमी लागेल आणि त्याला वेलचीची चव जास्त येईल. आता हा मी खाली कढई उतरवली, तो थंड करून घेतला आणि मग त्याच्यामध्ये थोडी वेलची पावडर टाकली. थोडी म्हणजे पाव चमचाच टाकली आहे मी आणि परत ते मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचं. आता आपण त्याची उकड काढणार आहोत मोदकाची. तर हे 1 कप हे मी तांदळाचं म्हणजे बासमती तांदळाचं पीठ घेतलंय. हा अर्धा कप आंब्याचा रस आणि अर्धा कप पाणी असं हे मिक्स करून घेतलंय. थोडं मीठ आणि तूप. कारण जेवढी आपली पीठ असेल आपलं तांदळाचं तेवढंच आपण पाणी घेतो. त्यामुळे आंब्याचा रस अर्धा घेतलाय आणि अर्धा पाणी घेतलंय. तुम्ही जर 2 कप तांदळाचं पीठ घेतलं, तर त्याला 1 कप तुम्ही आंब्याचा रस टाकला तरी चालेल आणि 1 कप पाणी टाकलं तरी चालेल.
तर आपण एका भांड्यामध्ये आंब्याचा रस आणि पाणी असं मिक्स करून जे घेतलंय 1 कप, ते आपण पहिले उकळवून घेऊ. आता ह्या पाण्याला उकळी यायला लागली आहे. एक 2 मिनिटं ते उकळलं पाहिजे म्हणजे चांगली त्याला वाफ येते. आणि मग त्याच्यामध्ये आपण पाव चमचा मीठ आणि 1 चमचा तूप असं टाकून घेणार आहोत पाण्यात. गॅस बंद करायचा उकळलं की आणि 1 चमचा आपण तूप एक आणि थोडं वरती टाकलंय मी. तुम्ही 1 चमचा टाकले तरी चालू शकेल. आणि आता ह्याच्यामध्ये ते तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं. 1 कप घेतलंय आपण. ते चांगलं मिक्स करायचं. आणि झाकण ठेवून गॅस बंद केलेला आहे आपण. गॅस बंद करूनच हे सगळं करायचं आणि मग परत गॅस चालू करायचा नाही आणि मग झाकण ठेवून थोड्या वेळ वाफेला ठेवून द्यायचं. मग त्याला वाफ आली की अर्धा तासाने ते एका परातीमध्ये पीठ सगळं काढून घ्यायचं आणि पाणी आणि मध्ये-मध्ये तूप असं लावून चांगलं ती आपली उकड मळून घ्यायची. म्हणजे आपला मोदक मऊ होतो. आणि तो मळून घेतला की उकड चांगली मळून घेतली की मोदक फाटत नाही. हे असं चांगलं मळून घ्यायचं पीठ. आपण ते उकड काढताना सुद्धा त्याच्यात आंबा टाकल्यामुळे त्याला बघा किती छान पिवळा कलर आलेला आहे. तर तुम्ही 1 कप जर पीठ घेतलं तर त्याच्यामध्ये तरी साधारण तुमचे 5 ते 6 मोठे केलेत तर 5 ते 6 मोदक होऊ शकतात. नाहीतर तुमचे 7 ते 8 मोदक होऊ शकतात, लहान केलेत तर. हे बघा असं एवढं मऊ करून घ्यायचं पीठ. असं गोळा करताना ते ताणलं जातं. त्याच्यावरनं कळते की आपण आपली बरोबर ती पिठी आपलं उकड मळलं गेलेलं आहे. आता मोदक करायला घ्यायचे. आपल्या अंगठ्यानी त्याची पारी मध्ये दाबत-दाबत करायची. असं मध्ये दाबून ते पीठ वरती खेचायचं आणि वरचं पीठ पण पातळ करत जायचं, तेव्हा ती पारी आपली पातळ होते. काही जण ते पारी थोडंसं पीठ घेऊन लाटतात. ज्यांना हे अशी पारी करायला जमत नाही, ते लाटून घेतात, ती पण चांगल्या होतात.
आता ते आपलं अंगठ्याच्या बाजूचं बोट आहे ते मध्ये टाकून अंगठा आणि त्या बोटाच्या बाजूचं बोट असं मिळून आपण त्याच्या पाकळ्या त्या करायच्या असतात. आणि मध्ये मध्ये जर चिकटते असं वाटलं तर थोडंसं त्या बोट पाण्यामध्ये बुडवायचं. आणि ही चव तुम्हाला किती भरायची ते तुमच्यावर आहे. तुम्हाला आणि जास्त भरायची आहे, कमी भरायची असेल तरी चालू शकते. पण 1 ते दीड चमचा साधारण त्याच्यामध्ये जातं. 1 ते दीड चमचा भरला की ते एकदम पूर्ण मोदक आपला भरला जातो. आणि तो असा चव भरून बंद करून घ्यायचा. त्याच्यावरती जे पीठ आलेलं असतं ते काढून घ्यायचं. हा आपला आंब्याचा मोदक तयार झाला. आणि उकडायला ठेवताना नेहमी तो मोदक पूर्ण असा पाण्यात बुडवून घ्यायचा आणि मग तो उकडायला ठेवायचा. त्याच्यामुळे काय होतं ते मोदक फाटत नाही. आणि आता मी उकडण्याच्या भांड्यामध्ये रुमाल ठेवलाय, पण केळीचं पान असेल तर तुम्ही केळीचं पान ठेवलं तरी उत्तम. रुमाल ठेवल्यामुळे काय होतं त्या भांड्याला ते चिकटत नाही मोदक आपला. काढताना मग ते उकडल्यानंतर काढताना एकदम सोपा जातो काढायला. म्हणून मी तो रुमाल ठेवलेला आहे. अजून एक हा करून तुम्हाला दाखवते. पारी तुम्हाला जेवढी पातळ करायला जमेल तेवढी तुम्ही करायची. हा सुद्धा आता आपण बंद करून ठेवू. अशा तऱ्हेने आता हे सगळं आपण उकडायला ठेवून देणार आहोत मोदक. आणि उकडण्यासाठी 10 मिनिटं फक्त उकडत ठेवायचे. 10 मिनिटानंतर ते मोदक काढून ठेवायचं पात्राबाहेर. ते मोदकाचं जे आपण उकड करत ठेवले ते भांडं काढून ठेवायचं 10 मिनिटांनी. फक्त 10 मिनिटं ते उघडत ठेवायचं. अशा तऱ्हेने आपले आंबा मोदक तयार झालेले आहेत. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर ह्यावेळेस गणपती बाप्पाला तुम्ही करून बघा. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.